आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळते। तसंच राज्य सरकारनं आणलेल्या अनेक योजनांवरूनही श्रेयवादाची लढाई महायुतीमध्ये रंगलेली आहे। महायुतीतील वाद चव्हाट्यावर यायला नको अशा सूचना अमित शाह यांनी दिलेल्या आहेत। मात्र असं असतानाही हे वाद थांबत का नाहीये, पाहूयात या रिपोर्टमधून। बारामतीत आता महायुतीतील मित्रपक्षांमध्ये संघर्ष उफाळून आलाय। गणेशोत्सवानिमित्त राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना नव्या वादाचा श्री गणेशा झालाय। याला निमित्त ठरलंय शिवसेनेच्या वतीनं आयोजित एकनाथ गणेश फेस्टिवलचं। बारामतीतल्या छोट्या मोठ्या गणपती मंडळांना भेटी देणाऱ्या अजित पवारांनी एकनाथ फेस्टिवलकडे पाठ फिरवली। त्यामुळे नाराज झालेल्या शिवसैनिकांकडून थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या फोटोवर काळं कापड टाकण्यात आलं। शिवसेनेच्या वतीनं एकनाथ गणेश फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय। गणेश फेस्टिवल निमित्त बारामती शहरात विविध ठिकाणी कमानी उभारण्यात आल्या। कमानींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत। एकनाथ गणेश फेस्टिवलच्या उद्घाटनाचं अजित पवारांना 3 ते 4 वेळा निमंत्रण देण्यात आलं। उद्घाटन कार्यक्रमाकडे अजित पवारांनी पाठ फिरवली, त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज आहेत। शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरेंनी अजित पवारांच्या फोटोवर काळं कापड टाकल्यामुळे वाद निर्माण झालाय। अजितदादांचं कर्तव्य होतं या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला येणं, परंतु जिथे गोरगरीब जनतेचं काम होणार आहे अशा एकनाथ गणेश फेस्टिवलला जाणीवपूर्वक भेट द्यायचं टाळलं, त्याचं उद्घाटन करायचं टाळलं। त्यामुळे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा या ठिकाणी अपमान झालेला आहे असं आमचं म्हणणं आहे। एखादा कार्यक्रम मिस झालाही असेल तर अशा प्रकारे जर त्यांनी तो उन्मत्तपणा केला असेल तर बारामतीमध्ये त्यांचं बॅनर झाकणं म्हणजे बारामतीचा विकास ते झाकू शकत नाहीत। अजित पवारांच्या फोटोवर काळं कापड टाकल्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जशास तसं उत्तर दिलं। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरेंचे बॅनर फाडले। तसंच अजित पवारांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत शिवसैनिकांना प्रत्युत्तर दिलं। त्यांनी जे आज प्रकार केला ना तो त्याला आयुष्यभर आठवणीत राहील। आमचे दैवत बारामतीचे दैवत यांच्या बोर्डला फ्लॅग स्वतः लावायचा आणि स्वतः काळं कापड लावायचं, ही कुठली संस्कृती आहे? आज ती सरकारी प्रोटोकॉल आहे आणि ते प्रोटोकॉल न मानता दादाची गाडी अडवणं, दादांना गाडीत माझ्या कार्यक्रमाला चला म्हणणं हे कितपत योग्य आहे? कोण जेवरे, कोण बारामतीत, कोण जेवरेंना बाळगतं? मी बाकीच्यांना सांगितलं की परत मी कधी आलो तर जाईल आणि एवढा हट्टीपणा पण करणं बरोबर नाही। मंडळाला भेट नाही दिली की कुठे काळछाप हे करणार? ही महायुती आहे आणि मी इतक्या खालच्या लोकांच्याकडे बारकाईनं लक्ष द्यायला लागलो तर आम्हाला ते शक्य नाही। आता त्यांनी तसं केलं म्हणून माझ्या कार्यकर्त्यांनी केलं कारण नसताना युतीमध्ये कुठंतरी अंतर आहे का, कुठंतरी त्यांच्यामध्ये एकोपा झाला नाही का आणि वेगळ्या गोष्टीला त्याला हे चर्चेला सुरुवात होते। एकीकडे बारामतीत शिंदेंच्या शिवसेनेकडून बॅनरवर काळं कापड टाकून अजित पवारांना झाकलं, तर दुसरीकडे ठाण्यात भाजपच्या बॅनरवरून अजितदादा गायब झाल्याचं बघायला मिळालं। एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं देवाभाऊ नावानं लाडक्या बहिणीला 1,500 रुपये महिन्याला अशा आशयाचे बॅनर झळकले। या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो असून अजित पवार यांचा फोटो वगळण्यात आलाय। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी बारामतीतही देवाभाऊ नावानं बॅनर बघायला मिळाला होता। मी त्यांना सांगितलं की माझा फोटो तिथं लावू नका। माझे फारच फोटो सगळीकडे सुरू झालेत, म्हणले जरा कमी करा। अरे बाबा हे काही नाही, काही श्रेयवादाची लढाई नाही। आपापले कार्यकर्ते, त्यांचे कार्यकर्ते देखील म्हणजे चारही बाजूनी लाभार्थी वंचित राहता कामा नये यासाठी हे सगळं, याच्यात कुठलेही क्रेडिट श्रेयवाद नाही। गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेवरून महायुतीतील नेत्यांमध्ये संघर्ष दिसून येतोय। राष्ट्रवादीकडून लाडकी बहीण योजनेच्या नावातून मुख्यमंत्री शब्द वगळण्यात आलाय, तर भाजपा कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा फोटो हटवलाय। अशातच आता विधानसभेच्या तोंडावर बारामतीत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेनेत ठिणगी पडली आहे। जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती।